तरी बंधूंनो, आज आपण सावरगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील कांदा उत्पादक शेतकरी शेखरभाऊ शेलार यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि त्यांनी आपल्या या 3 एकर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केलेली आहे। तुम्हाला दिसतच असेल की ते या क्षेत्रावर त्यांनी पावसाळी किंवा लाल कांदा या परिसरामध्ये होतो आणि या परिसरामध्ये लाल कांदा हा खूप प्रसिद्ध आहे। तर या लाल कांद्याची लागवड त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये केलेली आहे आणि लागवड केल्यानंतर त्यांनी आपल्या कृषीटेकची काही उत्पादनं त्यांच्या या शेतामध्ये किंवा कांदा पिकामध्ये वापरलेली आहेत। तर त्या उत्पादनांचा त्यांना त्यांच्या कांदा पिकामध्ये काय फायदा झालाय हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहे। नमस्कार शेखरभाऊ। तर कांदामध्ये तुम्ही कृषीटेकचं कुठलं उत्पादन वापरलेलं आहे आणि परिसरातील शेतकऱ्यांना तुम्ही या उत्पादनाविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समाधानी जर असाल हे उत्पादन वापरून तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगावी असं मी तुम्हाला विनंती करतो। तुम्ही सांगा त्याबद्दल काय माहिती असेल तुम्हाला। तर आपण 15 जून रोजी कांद्याचं बी टाकलेलं होतं म्हणजे आणि त्यानंतर 15 दिवसांनी आपण कृषीटेक कंपनीचं फ्लोरा हे प्रोडक्ट आपण त्या रोपासाठी वापरलेलं होतं। त्यामध्ये एक बुरशीनाशक वापरलं होतं मर्जर म्हणून। दोन्ही एकत्र करून आपण रोपाला वापरल्यानंतर त्याचे खूप चांगले असे रिझल्ट आपल्याला मिळाले आणि कृषीटेक ॲग्रोचे हे जे फ्लोरा आहे याच्यामुळं रोपाची पांढरी मुळी खूप चांगल्या प्रमाणात वाढली किंवा आली कांद्याला रोपाला। त्यामुळं रोप खूप जोमदार आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आलेलं आहे। लागवडीसाठी रोप चांगल्या प्रकारे तयार झाले, कांडी चांगली बनली। तुम्ही कांद्याची लागवड केल्यानंतर याच्यामध्ये कुठलं उत्पादन वापरलंय किंवा कशाची फवारणी केलेली आहे ते पण जरा सविस्तर सांगा तुम्ही। आपण कांदा लागवड झाल्यानंतर 20 दिवसांनी फ्लोरा आणि सिलिका फर्ट या दोन्हीचं मिश्रण करून आपण एक 5-6 दिवसाच्या अंतराने दोन्हींची फवारणी केली आणि मला त्याचे इथं तुम्हाला दिसत असेल एक उत्तम रिझल्ट इथं मिळालेले। कांद्याला खूप चांगल्या पद्धतीनं पांढरी मुळी, कांद्याची पात पण रब झालेली आहे, कांडी पण चांगली झालेली आहे आणि खूप पाऊस झाल्यानंतरही मला कांद्याची कंडिशन खूप चांगली आहे। ह्या दोन्ही उत्पादनामुळे कृषीटेकच्या तुम्ही समाधानी आहात? मी समाधानी आहे 100%। धन्यवाद शेखर भाऊ। धन्यवाद।